विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फिगर ऑफ स्पीच ॲलेगरी. ॲलेगरी म्हणजे दृष्टांत. दृष्टांत म्हणजे एखादा उतारा, एखादा परिच्छेद, एखादी कथा, एखादी कविता सांगून आपल्याला जो मेसेज द्यायचा आहे, मॉरल मेसेज, त्यामधून आपल्याला जो मेसेज असतो तो मॉरल असतो, नैतिक मेसेज असतो. तर असं करताना पोयट किंवा रायटर ॲलेगरी या अलंकाराचा वापर करतो. ॲलेगरी हा जो अलंकार आहे त्याला लिटररी डिव्हाइस असं सुद्धा म्हणतात. आणि हा जो लिटररी डिव्हाइस आहे म्हणजे फिगर ऑफ स्पीच, तो कधी स्टोरीमध्ये तर कधी पोयममध्ये तर एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा तो सिम्बॉलिक यूज केला जातो. सिम्बॉलिक म्हणजे असं काही त्यामधून प्रतीत होतं की लेखकाला, कवीला जे काही त्यानं लिहिलेलं आहे कवितेमध्ये किंवा कथेमध्ये, त्याच्या व्यतिरिक्त त्याला त्याची दुसरी साईड सांगायची असते, पण ती सिम्बॉलिक सांगायची असते. तर त्यावेळेला ॲलेगरी अलंकार वापरतात. बघा, एखाद्या पिक्चरमध्ये जर एखादा सॅड सीन दाखवायचा असेल तर रात्र दाखवतात. एखादा समजा हॉरर सीन दाखवायचा असेल तर आऊल जी असते घुबड, ती घुबड रात्रीला एखाद्या झाडावर बसलेली दाखवतात. तर हे सिम्बॉलिक, याला म्हणतात सिम्बॉलिक. आणि अशा प्रकारे कवी किंवा लेखक आपल्या कवितांमध्ये आणि पाठांमध्ये अशा प्रकारे सिम्बॉलिक यूज करतात. तर कॅरेक्टर्स, इव्हेंट्स आणि सेटिंग ही रिप्रेझेंट करते हिडन मिनिंग. म्हणजे त्याला जे सांगायचं असते ते खूप हिडन असते, हिडन एक मिनिंग असते. आणि त्यामधून एक मॉरल, सोशल आणि रिलिजियस सोबतच पॉलिटिकल एक चांगला मेसेज द्यायचा असतो. म्हणजे ॲलेगरीमध्ये चांगलाच मेसेज असतो अशातला भाग नाही. म्हणजे एखादा पॉलिटिकल आहे तर पॉलिटिकलवर टीका पण असते, परंतु ती एका वेगळ्या पद्धतीने सांगितली जाते. म्हणजे डायरेक्ट टीका नाही, तर वेगळ्या पद्धतीचे उदाहरण देऊन ती टीका केली जाते आणि लोकांना ती पचनी पण पडते. त्याला म्हणतात ॲलेगरी. ही फिगर ऑफ स्पीच मेटॅफरसारखी पण आहे. मेटॅफर म्हणजे रूपक. म्हणजे बघा, इट ॲक्ट्स ॲज अन एक्सटेंडेड मेटॅफर. म्हणजे मेटॅफरला थोडा एक्सटेंड केलेला आहे. फंक्शनिंग ऑन बोथ अ लिटररी सरफेस लेवल अँड डीपर सिम्बॉलिक लेवल. म्हणजे मेटॅफर आहे, परंतु कसा आहे तो दोन पद्धतीचा, एक लिटररी सरफेस लेवलवरचा आणि डीपर सिम्बॉलिक लेवल. मेटॅफरमध्ये आपण काय करतो, दोन गोष्टींची तुलना करतो, परंतु इनडायरेक्ट करतो. तर ॲलेगरीमध्ये सुद्धा दोन गोष्टींची तुलना ही इनडायरेक्ट केलेली आहे, परंतु ती फारच सिम्बॉलिक पद्धतीने केलेली असते आणि त्यामधला जो अर्थ असतो तो फार खोल असतो. तर अशा प्रकारचं हे एक फिगर ऑफ स्पीच आहे, ज्याला आपण ॲलेगरी म्हणतो. तर हा जो फिगर ऑफ स्पीच आहे वर्ग 12वा इंग्रजीसाठी आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला हा असतोच. TET आणि CTETच्या परीक्षांमध्ये हा विचारला जात नाही, परंतु तुमच्या माहितीसाठी असू द्या. हा अलंकार पाठ्यपुस्तकांमध्ये, कवितांमध्ये आणण्याचा जो उद्देश आहे तो काय आहे, तर तो आहे टू मेक कॉम्प्लेक्स, अबस्ट्रॅक्ट ऑर कॉन्ट्रोवर्शियल आयडियाज मोर ॲक्सेसिबल. म्हणजे बघा, एखादी खूपच कॉम्प्लेक्स आणि अबस्ट्रॅक्ट आयडिया आहे जी आपण सहजासहजी समजून सांगू शकत नाही, किंवा खूपच गुंतागुंतीची आणि कॉन्ट्रोवर्शियल आहे, विरोधाभासी आहे, वाद उत्पन्न होणारी आहे. तर अशा आयडियाज आपल्याला या अलंकाराच्या माध्यमातून इझिली सांगता येतात आणि त्या रीडरला खूप दिवस मेमोरेबल पण राहतात, त्यांच्या स्मरणात पण राहतात. रीडरला ते त्या गोष्टींमध्ये एंगेज पण ठेवतात. म्हणजे ॲलेगरीमध्ये काय आहे, तर एखादी कथा, एखादा दृष्टांत दिला जातो आणि समजा एखादा चोर व्यक्ती आहे, तर चोराला बेटा तू चोरी करू नको असं सांगितल्यापेक्षा त्याला एखादी अशी स्टोरी सांगितल्या जाते आणि त्या स्टोरीच्या माध्यमातून मग त्या चोराला माहीत होते की अरे, चोरी केल्यामुळं त्या गोष्टीमध्ये असं झालेलं आहे की त्या चोराला फार मोठी शिक्षा झाली किंवा त्याचं भविष्यामध्ये फार वाईट झालं. तर अशा प्रकारची स्टोरी ऐकवल्यामुळे निश्चितच त्या चोरी करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल होतो. त्याला डायरेक्ट जर चोरी करू नको म्हटलं तर तो कदाचित तुमच्यावर सरळ होऊ शकतो. बघा, या ठिकाणी सुद्धा म्हटलेलं आहे की ॲलेगरी हा मेटॅफरसारखा आहे, तो मेटॅफरचा एक्सटेंडेड फॉर्म आहे. मेटॅफरमध्ये काय करतो आपण, दोन गोष्टींची तुलना करतो, ती इनडायरेक्ट करतो. तर या ठिकाणी सुद्धा ॲलेगरीमध्ये सुद्धा दोन गोष्टींची तुलना केली जाते, ती सुद्धा इनडायरेक्टच केली जाते. परंतु तुलना करण्याची पद्धत ही फारच प्रभावी आहे आणि त्यामध्ये जो फिगर ऑफ स्पीच किंवा जे डिव्हाइस वापरलेलं असतं ते फार उच्च प्रतीचं आणि डीप इंटरप्रिटेशन त्यामध्ये आपल्याला दिसतात. तर अशा प्रकारे हा अलंकार असतो. या अगोदर आपण हा भाग पाहिलेला आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर खूप सारे इंग्रजीचे व्हिडिओ आहेत, ज्यामध्ये तुम्हाला लेसन्स, पोएम्स, ॲप्रिशिएशन्स, ग्रामर आणि खूप साऱ्या गोष्टी मिळतील. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना जरूर शेअर करा. मित्रांनो, जगामध्ये खूप साऱ्या कथा आहेत ज्या अतिशय फेमस आहेत. म्हणजे जशी आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत आहे की ससा आणि कासवाची कथा, कावळ्याची गोष्ट की माठामध्ये पाणी कमी असतं आणि तो पाणी पितो. तर अशा प्रकारच्याच काही कथा आहेत ज्या खूप फेमस आहे, ज्यामधून आपल्याला मॉरल लेसन मिळतो आणि ती कथा आपण दृष्टांतासाठी दुसऱ्या ठिकाणी वापरू शकतो आणि त्या ठिकाणी आपण ॲलेगरी नावाचा अलंकार म्हणून त्याला यूज करू शकतो. बघा, एसॉपची गोष्ट आहे. एसॉप हा अतिशय फेमस असा पर्सन आहे, स्टोरी टेलर आहे. त्याची गोष्ट आहे गूज दॅट लेड द गोल्डन एग्स. यामधून एक स्वार्थी शेतकरी आहे, ज्याचा डाऊनफॉल झाला, तो बर्बाद झाला. तो कसा बर्बाद झाला याची स्टोरी त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर ॲनिमल फार्म नावाची जॉर्ज ऑरवेलची स्टोरी आहे, ज्यामध्ये पॉलिटिकल करप्शन कशा प्रकारे होतं हे सांगितलेलं आहे. एसॉपची दुसरी एक फेबल आहे, फेबल दंतकथा, टू फ्रेंड्स, वर्ग 6वी-7वीला आहे, ज्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मित्र हा कसा असला पाहिजे. फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड, अशा प्रकारचा मेसेज त्यामधून आपल्याला मिळतो. त्यानंतर द टॉर्टॉईज अँड द हेअर ही फारच फेमस स्टोरी आपल्या भारतामध्ये आहे, ज्यामध्ये आपल्याला एक गोष्ट माहीत होते, स्लो बट स्टडी एफर्ट्स विन. म्हणजे जर सतत प्रयत्न करत राहिलो, हळूवार जरी झाले तरी चालतील, परंतु सतत जर प्रयत्न असले तर आपण जिंकू शकतो. किंवा या स्टोरीमधून आपल्याला मेसेज मिळतो, पर्सिस्टन्स वर्सेस ॲरोगन्स. म्हणजे जर तुम्ही सतत काम करत राहिले, सतत कोण काम करते, तर सतत काम करते टॉर्टॉईज, आणि ॲरोगन्स कोणामध्ये असते, तर ॲरोगन्स असतो हेअरमध्ये. तर ह्या स्टोरींचे दाखले वेगवेगळ्या प्रसंगामध्ये वापरले जातात आणि जेव्हा या स्टोरींचे दाखले आपण वापरतो, समोरच्याला ती स्टोरी माहीत असते, कारण ती स्टोरी फारच फेमस असते. तर अशा प्रकारच्या फेमस स्टोरीजमधले जे दाखले आहेत, प्रसंग आहे, ते वेगवेगळ्या ठिकाणी वापरून आपल्याला जी पोयम आहे किंवा एखादा लेसन आहे तो अधिक प्रभावी करता येतो. तर या गोष्टीला म्हटलेलं आहे पोएटिक डिव्हाइसचा वापर, आणि हा पोएटिक डिव्हाइस असतो ॲलेगरी नावाचा अलंकार. बघूया काही अधिक एक्झाम्पल्स. बघा, त्यानंतर आहे द पिलग्रिम्स प्रोसेस. पिलग्रिम्स म्हणजे यात्रेकरूंची प्रक्रिया. यामधून आपल्याला जर्नी ऑफ अ सोल टुवर्ड्स सॅल्वेशन सांगितलेलं आहे. म्हणजे आत्म्याचा कशाकडे प्रवास, सॅल्वेशन म्हणजे मोक्षाकडे, मोक्षप्राप्तीकडे. प्लेटोची एक कथा आहे द केव. यामधून आपल्याला फिलॉसॉफी मिळते. कशाची? जर्नी फ्रॉम इग्नोरन्स टू एनलाइटमेंट. म्हणजे इग्नोरन्स, अज्ञानाकडून प्रकाशाकडे, अशा प्रकारची फिलॉसॉफी आपल्याला त्या कथेमधून माहीत होते. त्यानंतर द डार्क फॉरेस्ट. यामधून आपल्याला कन्फ्युजन काय आहे, भीती, आणि सीन म्हणजे पाप, ह्या गोष्टी माहीत पडतात. सिद्धार्थ अँड देवदत्ता ही स्टोरी सगळ्यांना माहीत आहे. त्यामधून आपल्याला देवदत्त हा कसा स्वार्थी होता आणि त्याचा कसा डाऊनफॉल झाला ही गोष्ट आपल्याला माहीत पडते. द डव या कथेमधून आपल्याला शांती आणि आशा, पीस अँड होप, या गोष्टी सिम्बलाइज केल्या जातात. द रोड ही काय रिप्रेझेंट करते? लाईफ्स जर्नी, जीवनाचा प्रवास आणि जीवनाची चॉईस. द क्राऊनमधून आपल्याला पॉवर समजतो. क्राऊन म्हणजे पॉवर आणि क्राऊन म्हणजे ऑथॉरिटी. द स्नेक नावाची एक कथा होती, ज्यामधून आपल्याला इव्हिल आणि टेम्पटेशन म्हणजे वाईट गोष्टी आणि मोह काय असतो, टेम्पटेशन म्हणजे मोह, हे त्या कथेमधून आपल्याला माहिती पडते. द रायझिंग सन हे रिप्रेझेंट करतं न्यू बिगिनिंगला आणि आशेला, नवीन सुरुवात आणि आशा. द मिरर स्टँड्स फॉर ट्रूथ आणि सेल्फ रिफ्लेक्शन. म्हणजे जर आपण मिरर म्हटलं तर मिरर म्हणजे काय? अरे आरशात बघ, असं आपण म्हणतो ना कोणाला. आरशात बघ म्हणजे काय? अरे सत्यता बघ आणि तू स्वतः काय आहे हे बघ. द फिनिक्स म्हणजे काय? फिनिक्स हा एक पक्षी आहे आणि फिनिक्स हे काय सिम्बॉलाइज करते? एखाद्या गोष्टीचा पुनर्जन्म आणि इमॉर्टॅलिटी म्हणजे अमरत्व, म्हणजे तो कधीच मरणार नाही, अशा प्रकारे. द बॅटलफील्ड म्हणजे युद्धभूमी. तर यामधून आपल्याला ही ॲलेगरी कशा संदर्भात आहे? लाईफचा जो स्ट्रगल आहे त्या संदर्भात. माउंटेन आपल्याला सिम्बलाइज करतात चॅलेंजेस आणि स्पिरिच्युअल ग्रोथ. आणि पंचतंत्र ही ॲनिमल्सशी संबंधित स्टोरीज आहे, ज्यामधून आपल्याला खूप सारे मॉरल लेसन्स मिळतात.